माझ्या प्रिय भारतवासियांनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक उग्र सत्य घेऊन उभा आहे. अनेक शतकांच्या गुलामीने, आळसाने आणि अज्ञानाने आपण एका गाढ निद्रेत गेलो आहोत. ही निद्रा साधीसुधी नाही, तर ही आत्मविस्मृतीची निद्रा आहे. आपण कोण आहोत, आपली शक्ती काय आहे, हेच आपण विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज मी तुम्हाला पुकारतोय, उठा, जागे व्हा. ही वेळ झोपण्याची नाही, तर डोळे उघडून समोर उभ्या असलेल्या विशाल कर्तव्याला पाहण्याची आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. हे उपनिषदांचे वचन केवळ मंत्र नाही, तर तो एक आदेश आहे. उठा म्हणजे केवळ शरीराने उभे राहू नका, तर तुमच्या मनातील मरगळ झटकून टाका. जागे व्हा म्हणजे केवळ झोपेतून उठू नका, तर तुमच्यातील अज्ञानाचा अंधार दूर करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला दुर्बल समजत राहाल, तोपर्यंत हे जग तुम्हाला चिरडत राहील. तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुम्ही त्या अनंत चैतन्याचे अंश आहात. मग हे दीनवाणे जिणे का? ही लाचारी का? तुमच्यामध्ये ती शक्ती आहे जी डोंगर हलवू शकते, जी समुद्राला वाट द्यायला भाग पाडू शकते. पण ही शक्ती प्रकट करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्यातील आत्मविश्वासाला जागे करावे लागेल. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तो नास्तिक आहे. जुना धर्म म्हणायचा की जो देवावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक, पण नवा धर्म सांगतो की ज्याचा स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास नाही, तोच खरा नास्तिक आहे. म्हणून पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या दिव्यत्वावर श्रद्धा ठेवा. उठण्याची हिम्मत करा. आपण भारतीय लोक स्वतःला विसरलो आहोत. आपण आपल्या पूर्वजांचे तेज विसरलो आहोत. आपण केवळ अनुकरण करायला शिकलो आहोत. पण अनुकरणाने प्रगती होत नाही, तर अधोगती होते. आपल्याला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्यासाठी सज्ज झाला आहे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्यातील त्या सुप्त सिंहाला जागे कराल. उठा, तुमच्या डोळ्यांवरील ही झापडं फेकून द्या. या जगात कोणाचेही मिंधे राहू नका. तुम्ही स्वतंत्र आहात, तुमचे विचार स्वतंत्र आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील ही गुलामीची साखळी तोडत नाही, तोपर्यंत बाहेरचे स्वातंत्र्य तुम्हाला काहीच देऊ शकणार नाही. जागे व्हा, आपल्या इतिहासाकडे पहा, आपल्या संस्कृतीकडे पहा आणि त्यातून प्रेरणा घेऊन भविष्याकडे पाऊल टाका. ही भूमी ऋषीमुनींची आहे, ही भूमी वीरांची आहे. या भूमीचा प्रत्येक कण तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे. तुमच्या रक्तामध्ये जे तेज आहे ते बाहेर येऊ द्या. घाबरू नका. संकटे येतीलच, पण त्यांचा सामना करण्यासाठी तुमच्या पाठीचा कणा ताठ ठेवा. जेव्हा तुम्ही उठाल, तेव्हाच जग तुमच्याकडे पाहायला लागेल. जोपर्यंत तुम्ही झोपलेले आहात, तोपर्यंत जग तुमच्यावर पाय देऊन पुढे जाईल. म्हणून आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या निद्रेचा त्याग करावा आणि नव्या युगाच्या निर्माणासाठी सज्ज व्हावे. दुबळेपणा हाच जगातील सर्वात मोठा पाप आहे. मृत्यू म्हणजे काय? तर दुर्बलता. अवनती म्हणजे काय? तर दुर्बलता. आज आपल्या देशात जे काही प्रश्न आहेत, त्या सर्वांचे मूळ कारण आपल्यातील शक्तीचा अभाव हेच आहे. आपण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या दुबळे झालो आहोत. मला सांगा, ज्या शरीरात ताकद नाही, त्या शरीरात महान विचार कसे टिकतील? म्हणूनच मी म्हणतो, आधी लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू बनवा. आपल्याला अशा तरुणांची गरज आहे ज्यांच्या धमन्यांमध्ये तेज धावते आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सावरत नाही, तोपर्यंत ध्येयाकडे जाणारी वाट तुम्हाला सापडणार नाही. घाबरू नका. भीती हीच विनाशाचे कारण आहे. ही भीतीच आपल्याला सांगते की आपण काही करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे. मी करू शकतो हा विचारच तुमच्या यशाचा अर्धा टप्पा आहे. उठा याचा अर्थ असा आहे की आपल्या पायावर उभे रहा. परावलंबित्व सोडा. जो माणूस दुसऱ्याच्या कुबळ्या घेऊन चालतो, तो कधीही ध्येय गाठू शकत नाही. तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतःच शोधावा लागेल आणि तो चोखाळावा लागेल. तुमच्या आत्म्याला सांगा, मी महान आहे, मी शक्तिशाली आहे आणि मी कोणत्याही संकटावर मात करू शकतो. एकदा काही जाणीव झाली की अर्धे युद्ध तुम्ही जिंकलेच समजा. शारीरिक दुर्बलता घालविण्यासाठी आधी सकस आहार घ्या आणि व्यायाम करा. पण केवळ शरीराने बलवान असणे पुरेसे नाही, तुमचे मनही वज्रासारखे कठोर हवे. ज्या मनावर जगातील प्रलोभनांचा परिणाम होत नाही, तेच मन ध्येयापर्यंत पोहोचू शकते. शक्तीची उपासना करा. उपनिषदे ओरडून सांगत आहेत, अभी हैं, निर्भय बना.
निर्भयताच हे जीवनाचे रहस्य आहे. ज्या दिवशी तुमच्या मनात भीती उरणार नाही, त्या दिवशी तुम्ही देवासमान व्हाल. आज आपण कशालाही घाबरतो, समाजाला घाबरतो, भविष्याला घाबरतो, मृत्यूला घाबरतो. पण आत्मा तर अमर आहे, मग भीती कशाची? तुम्ही त्या परमात्म्याचे रूप आहात, मग तुम्ही स्वतःला कसपटासमान का मानता? हीच ती चुकीची धारणा आहे जी आपल्याला मागे खेचते. दुर्बलता ही एक व्याधी आहे. ती उपचाराने बरी करा. ती उपचार म्हणजे ज्ञान आणि आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही स्वतःला शक्तिशाली मानता, तेव्हा निसर्गही तुम्हाला साथ देतो. विश्वातील सर्व शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्यातील ती शक्ती ओळखावी लागेल. उठून उभे राहा आणि आपल्यातील त्या अनंत ऊर्जेला प्रवाहित होऊ द्या. दुर्बलतेचा हा चिखल झटकून टाका आणि सूर्यासारखे तेजस्वी बना. नुसते उठून चालणे पुरेसे नाही, तर आपल्याला कुठे जायचे आहे याचे भान असणे आवश्यक आहे. ध्येयाशिवाय जीवन म्हणजे सुकाणून असलेले जहाज आहे, जे लाटांच्या प्रवाहाबरोबर कुठेही भरकटत जाते. तुमचे ध्येय काय आहे? केवळ पैसे कमावणे? केवळ पोटाची खळगी भरणे? नाही, ते तर पशुही करतात. मानवाचे ध्येय हे पूर्णत्व प्राप्त करणे असावे. एक महान विचार घ्या, तो विचार तुमचे जीवन बनवा. त्या एका विचाराचाच विचार करा, त्याचीच स्वप्ने पहा, तोच विचार जगून दाखवा. तुमचे शरीर, स्नायू, मज्जातंतू आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्या एका विचाराने भरून जाऊ द्या आणि इतर सर्व विचार बाजूला ठेवा. हीच यशाची पद्धत आहे. महान कार्ये ही केवळ धडपडीने होत नाहीत, तर ती एकाग्रतेने होतात. सूर्याची किरणे जेव्हा एका भिंगातून एकाच बिंदूवर केंद्रित होतात, तेव्हाच ती कागद जाळू शकतात. तसेच जेव्हा तुमचे विखुरलेले मन एका ध्येयावर केंद्रित होईल, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही त्या ध्येयाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तुमचा प्रवास सुरूच राहिला पाहिजे. अर्ध्या वाटेत समाधान मानणे हा पराभव आहे. आयुष्यात अनेक आकर्षणे येतील, अनेक वाटा फुटतील, पण ज्याचे डोळे केवळ ध्येयावर आहेत, तो कधीही भरकटणार नाही. एकाग्रता म्हणजे मनावरचे नियंत्रण. जर तुमचे मन तुमच्या ताब्यात नसेल, तर तुमचे ध्येय कितीही मोठे असले तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणूनच मी योगाचा आग्रह धरतो, ध्यानाचा आग्रह धरतो. एकाग्रता हे केवळ अध्यात्मातच नाही, तर विज्ञानात, कलेत आणि व्यवसायातही यशाचे मर्म आहे. ध्येय निवडताना विचार करा, पण एकदा निवडले की मग संशय घेऊ नका. निष्ठा ही यशाची जननी आहे. तुमच्या ध्येयासाठी वेडे व्हा. जोपर्यंत लोक तुम्हाला वेडे म्हणत नाहीत, तोपर्यंत समजा की तुमचे ध्येय अद्याप लहान आहे. जगाला वेड्यांनीच बदलले आहे, शहाण्यांनी तर फक्त इतिहास वाचला आहे. तुमच्या एका विचाराने जगाला दिशा मिळायला हवी, पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे त्या ध्येयाला समर्पित कराल. दिवसाचा प्रत्येक क्षण आणि रक्ताचा प्रत्येक थेंब त्या एका कार्यासाठी खर्च करा. मग पहा, यश तुमच्या चरणी लोळण घेईल. जेव्हा तुम्ही ध्येयाकडे चालायला सुरुवात कराल, तेव्हा अडथळे येतीलच. जग तुमच्यावर हसेल, तुम्हाला विरोध करेल, कदाचित तुम्हाला वेडेही म्हणेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक महान कार्याला 3 टप्प्यांतून जावे लागते: उपहास, विरोध आणि मग स्वीकार. सुरुवातीला लोक तुमची थट्टा करतील, मग ते तुमच्या मार्गात काटे पसरतील. पण जर तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल, तर तेच लोक शेवटी तुमच्या मागे येतील. संकटेही आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यातील धैर्याची परीक्षा घेण्यासाठी येतात. डोंगर चढताना श्वास फुलतो, पाय दुखतात, पण शिखर गाठल्यावर मिळणारा आनंद हा त्या सर्व वेदनांना विसरायला लावतो. म्हणून संघर्षाला घाबरू नका. जिवंतपणाचे लक्षण म्हणजे संघर्ष. जो शांत बसला आहे तो मृत आहे. प्रत्येक संकटात संधी शोधा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही मैदानात आहात, तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही. ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, कारण प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या यशाच्या जवळ घेऊन जात आहे. जरी तुम्ही 100 वेळा पडलात, तरी पुन्हा उभे राहा आणि पुन्हा प्रयत्न करा. पडणे हे अपयश नाही, तर पडल्यानंतर तिथेच पडून राहणे हे खरे अपयश आहे. ज्याला काहीच साध्य करायचे नाही, त्याला संघर्ष करावा लागत नाही. पण ज्याला सूर्यासारखे चमकायचे आहे, त्याला आधी सूर्यासारखे जळावे लागेल. अग्नीतून तावून सुलाखून निघालेले सोनेच खऱ्या अर्थाने मौल्यवान असते. तुमच्या आयुष्यातील ही संकटे तुम्हाला शुद्ध करण्यासाठी आली आहेत. प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. धैर्याचा अर्थ असा आहे की जेव्हा सर्व काही तुमच्या विरोधात असेल, तेव्हाही तुम्ही तुमच्या सत्यावर ठाम राहावे. जेव्हा अंधार सगळ्यात जास्त असतो, तेव्हाच समजून जा की पहाट जवळ आली आहे. तुमच्या संकल्पाची ही कसोटी आहे. जर तुम्ही यातून वाचलात, तर तुम्ही विजेता म्हणून जगासमोर याल. घाबरट लोक नेहमी पळवाट शोधतात,
पण शूर लोक वाटेतील पहाड फोडून रस्ता तयार करतात. तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात. तुमच्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून ही संस्कृती टिकवली आहे. मग तुम्ही लहान संकटांना का घाबरता? छाती पुढे काढून संकटांना सांगा की मी सज्ज आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापासून हटत नाही, तोपर्यंत नियतीलाही झुकावे लागेल. माझ्या बांधवांनो, केवळ स्वतःसाठी जगणे हा मृत्यू आहे आणि दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे जीवन आहे. आज आपण धर्माच्या नावावर केवळ पोकळ विधी आणि कर्मकांडांमध्ये अडकलो आहोत. पण खरा धर्म कुठे आहे? जोपर्यंत या देशातील कोट्यावधी लोक अज्ञानाच्या अंधारात आहेत, जोपर्यंत त्यांना पोटभर अन्न मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या देव्हाऱ्यातील देवाच्या पूजेला काहीच अर्थ नाही. शिवभावे जीवसेवा हाच माझा तुम्हाला संदेश आहे. प्रत्येक मानवात त्या ईश्वराचा अंश पहा. जो गरीब आहे, जो पीडित आहे, जो अज्ञानी आहे, तोच तुमचा देव आहे. त्याची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे. उठा आणि या देशाच्या पुनर्निर्माणासाठी सज्ज व्हा. आपल्या रक्ताचे पाणी करून, आपल्या घामातून हे राष्ट्र पुन्हा उभे करायचे आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी काम करता, तेव्हा तुमच्यातील दैवी शक्ती अधिक वेगाने प्रगट होते. स्वार्थ हा एक पडदा आहे जो तुमच्या ध्येयाला धोसर करतो. तो पडदा फाडून टाका. विशाल हृदय ठेवा आणि सर्वांना सोबत घेऊन चला. आपण म्हणतो की आपण धार्मिक आहोत, पण आपल्याच भावाला आपण स्पर्श करत नाही, त्याला हीन लेखतो. हा धर्म नाही, हे वेड आहे. खऱ्या धर्माचे लक्षण म्हणजे प्रेम. ज्याच्या हृदयात प्रेम नाही, तो कितीही जपजाप्य करो, त्याला ईश्वर कधीच प्रसन्न होणार नाही. आज आपल्या देशाला अशा तरुणांची गरज आहे जे स्वतःच्या सुखाचा त्याग करून खेड्यापाड्यात जातील, लोकांना शिक्षित करतील, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला शिकवतील. हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. केवळ स्वतःचे घर भरण्यासाठी जगणारे तर कीटकही असतात, पण जो दुसऱ्याचे अश्रू पुसतो तोच खरा मानव. तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या संपत्तीचा उपयोग जर समाजातील शेवटच्या माणसाला वर उचलण्यासाठी होत नसेल, तर ते सर्व व्यर्थ आहे. म्हणून ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. याचा अर्थ असा की जोपर्यंत हा भारत पुन्हा एकदा वैभवशाली होत नाही आणि प्रत्येक भारतीयाचे जीवन सुसह्य होत नाही, तोपर्यंत आपल्याला विश्रांती घेण्याचा अधिकार नाही. ध्येयाकडे जाणारा मार्ग हा बाह्य जगापेक्षा अंतर्मनातून अधिक जातो. ज्याने आपले मन जिंकले त्याने जग जिंकले. मन हे एका माकडासारखे आहे जे सतत इकडे तिकडे उड्या मारत असते. जर तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम बनलात तर ध्येय कधीच गाठता येणार नाही. स्वतःवर नियंत्रण मिळवा. तुमच्या वासना, तुमचा राग आणि तुमचा लोभ यांना तुमच्या ध्येयाच्या आड येऊ देऊ नका. संयम म्हणजे शक्ती साठवणे होय. जेव्हा आपण आपली शक्ती व्यर्थ गोष्टींत वाया घालवत नाही, तेव्हा ती शक्ती एका महासागरासारखी विशाल होते. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आंतरिक शांतता आवश्यक आहे. दररोज काही वेळ स्वतःशी संवाद साधा, ध्यान करा. जेव्हा तुम्ही शांत असता, तेव्हाच तुम्हाला तुमच्या आतला आवाज ऐकू येतो, जो तुम्हाला पुढील पाऊल काय टाकायचे आहे हे सांगतो. जागे व्हा याचा हाच अर्थ आहे की आपल्यातील आंतरिक जाणीव प्रज्वलित करा. ज्याचे मन विचलित आहे त्याला समोरचे ध्येय कधीच स्पष्ट दिसणार नाही. आपण बाहेरील जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण आपण स्वतःला बदलत नाही. लक्षात ठेवा, जग हे एक आरसा आहे. तुम्ही जसे आहात तसेच जग तुम्हाला दिसेल. जर तुम्ही शांत आणि संयमी असाल तर जगही तुम्हाला तसेच वाटेल. ब्रह्मचर्य आणि मानसिक पावित्र्य हे तुमच्यातील ऊर्जेला ओजस शक्तीत रूपांतरित करतात. ही ओजस शक्तीच माणसाला प्रतिभावान आणि कार्यक्षम बनवते. म्हणून तुमच्या इंद्रियांना लगाम घाला. जो आपल्या इंद्रियांचा मालक आहे तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. बाकी सर्व लोक केवळ आपल्या वासनांचे दास आहेत. ध्येय गाठण्यासाठी वज्रासारखा निश्चय आणि फुलासारखे कोमल पण शुद्ध मन हवे, तरच तुम्ही या जगाला जिंकू शकाल. विना श्रद्धा काहीही साध्य होत नाही. श्रद्धा म्हणजे केवळ डोळे मिटून विश्वास ठेवणे नव्हे, तर आपल्या तत्वांवर आणि कर्मावर असलेली अढळ निष्ठा. आज जग आपल्याला सांगत आहे की आपण काहीच नाही, पण आपली संस्कृती सांगते की आपण सर्व काही आहोत. स्वतःवर श्रद्धा ठेवा, तुमच्या गुरूवर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या कार्यावर श्रद्धा ठेवा. जो माणूस संशयाने ग्रासलेला असतो तो कधीच स्थिर राहू शकत नाही. निष्ठेचा अर्थ असा की एकदा का तुम्ही एखादा रस्ता निवडला, मग मागे वळून पाहायचे नाही. मागे वळून पाहणारा माणूस कधीच इतिहास घडवू शकत नाही. समोर पहा, भविष्याकडे पहा. तुमचे ध्येय तुमचे दैवत बनू द्या.
ज्याप्रमाणे एक भक्त आपल्या दैवताची अनन्य भावे पूजा करतो, तशीच तुम्ही तुमच्या कामाची पूजा करा. काम म्हणजे केवळ कष्ट नाही, तर ती एक उपासना आहे. जेव्हा काम उपासना बनते, तेव्हा थकवा येत नाही, तर उत्साह वाढतो. श्रद्धेची शक्ती काय असते? ती पर्वतालाही फोडू शकते. जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही हे करू शकता, तर 100 पैकी 90% काम तिथेच पूर्ण होते. उरलेले 10% केवळ प्रयत्न असतात. पण जर तुम्हाला तुमच्या क्षमतेवरच शंका असेल, तर तुम्ही कितीही मेहनत केली तरी अपयशच पदरी पडेल. म्हणूनच मी म्हणतो, आधी स्वतःला ओळखा. तुम्ही केवळ हाडामासाचा देह नाही, तुम्ही चैतन्य आहात. आणि चैतन्यासाठी काहीही अशक्य नाही. ज्या दिवशी भारतवासियांच्या मनात स्वतःबद्दल ही श्रद्धा निर्माण होईल, त्या दिवशी भारताला जगातील महाशक्ती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अज्ञान हाच सर्व दुःखांचे मूळ आहे. आपण का घाबरतो? कारण आपल्याला सत्याचे ज्ञान नाही. आपण का अडखळतो? कारण आपल्याकडे प्रकाशाची कमतरता आहे. म्हणून ज्ञान मिळवा. हे ज्ञान केवळ पुस्तकी नसावे, तर ते अनुभवातून आलेले असावे. जगाचा अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. शिका, सतत शिका. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत तुम्ही विद्यार्थी आहात. नवीन विचारांचे स्वागत करा, पण आपल्या मुळांना विसरू नका. ज्ञानाचा उपयोग अहंकार वाढवण्यासाठी करू नका, तर तो नम्रता आणण्यासाठी करा. जागे व्हा, म्हणजे ज्ञानाचा दिवा लावा. जेव्हा अज्ञानाचा अंधार दूर होतो, तेव्हा ध्येय अगदी स्पष्ट दिसू लागते. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर धोकं नाहीसं होतं, त्याचप्रमाणे ज्ञानाचा उदय झाल्यावर भीती आणि संशय नष्ट होतात. तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करा आणि सत्याचा शोध घ्या. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे. जर माहिती म्हणजे शिक्षण असते, तर ग्रंथालये सर्वात मोठी ऋषी झाली असती. शिक्षण म्हणजे तुमच्यातील पूर्णत्वाचा आविष्कार. असे शिक्षण घ्या जे तुम्हाला स्वावलंबी बनवेल, जे तुमचे चारित्र्य घडवेल. आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे, ज्याने आपण आपल्या पायावर उभे राहू शकू. अज्ञान हे केवळ निरक्षरतेत नसते, तर चुकीच्या विचारांतही असते. अंधश्रद्धा, जुनाट रूढी आणि स्वतःला कमी समजणे हे सर्वात मोठे अज्ञान आहे. या अज्ञानाचा त्याग करा आणि ज्ञानाच्या प्रकाशात वाटचाल करा. जो ज्ञानवान आहे, तोच खऱ्या अर्थाने मुक्त आहे. कोणतेही महान कार्य बलिदानाशिवाय पूर्ण होत नाही. जर तुम्हाला मोठे ध्येय गाठायचे असेल, तर तुम्हाला लहान सुखांचा त्याग करावा लागेल. सोन्यानं शुद्ध होण्यासाठी आगीतून जावे लागते. तसेच माणसाला महान होण्यासाठी कष्टाच्या आणि त्यागाच्या भट्टीत तावून सुलाखून निघावे लागते. आराम आणि विलास हे ध्येयवाद्याचे शत्रू आहेत. सुखाच्या मागे धावणारा माणूस कधीच क्रांती करू शकत नाही. स्वतःला झोकून द्या. जो स्वतःला विसरतो, तोच जगाला आठवणीत राहील असे कार्य करतो. तुमचे तारुण्य, तुमची शक्ती, तुमचे सर्वस्व ध्येयाच्या चरणी अर्पण करा. घाबरू नका. तुम्ही जे काही द्याल ते 1000 पटीने परत मिळेल. त्याग म्हणजे स्वतःला रिकामे करणे नव्हे, तर स्वतःला वैश्विक शक्तीने भरून घेणे होय. जेव्हा तुम्ही वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करता, तेव्हा तुम्ही विश्वाचे बनता. इतिहास साक्षी आहे की ज्यांनी स्वतःचा विचार केला ते काळाच्या ओघात विसरले गेले. पण ज्यांनी समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि सत्यासाठी बलिदान दिले, ते आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत. ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, याचा अर्थ हाच आहे की वाटेत कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी मागे हटू नका. तुमचे रक्त, तुमचा घाम आणि तुमचा वेळ हेच यशाचे मोल आहे. जर तुम्ही हे द्यायला तयार असाल, तर यश तुमचेच आहे. ध्येय गाठेपर्यंत थांबू नका हा या संपूर्ण भाषणाचा प्राण आहे. बरेच लोक उत्साहाने सुरुवात करतात, पण थोडे अडथळे आले की सोडून देतात. चिकाटी म्हणजे काय, तर 1000 वेळा अपयश आल्यावरही 1001व्या वेळी उभे राहण्याची तयारी. मंद गतीने का होईना, पण सतत चालत राहणे महत्वाचे आहे. थांबणे म्हणजे मृत्यू. निसर्गात प्रत्येक गोष्ट गतिमान आहे. नद्या वाहत आहेत, वारा वाहत आहे, पृथ्वी फिरत आहे. मग तुम्ही का थांबता? ध्येय लांब आहे म्हणून घाबरू नका. एक एक पाऊल टाकत गेल्यास हिमालयही पार करता येतो. रोज स्वतःला विचारा, आज मी माझ्या ध्येयाकडे एक पाऊल टाकले का? जर उत्तर हो असेल, तर तुम्ही यशस्वी आहात. चिकाटी ही एक अशी शक्ती आहे जी दगडातूनही पाझर फोडू शकते. ज्यांच्याकडे सातत्य नाही, त्यांचे आयुष्य वाळूवरच्या घरासारखे असते, जे वाऱ्याच्या एका झुळकेनेही कोसळते. पण ज्यांचा निश्चय अढळ आहे, ते काळाच्या छाताडावर आपली पाऊलचिन्हे उमटवतात. सतत प्रयत्न करत राहणे हीच खरी साधना आहे.
अपयश आले तर रडत बसू नका, त्यातून शिका आणि पुन्हा नव्या दमाने कामाला लागा. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात, मागे फिरतात आणि पुन्हा अधिक जोमाने पुढे येतात. तसेच तुम्हीही प्रत्येक अपयशानंतर अधिक जोमाने पुढे आले पाहिजे. एकटा माणूस एखादा विचार मांडू शकतो, पण तो विचार अंमलात आणण्यासाठी संघटनेची गरज असते. एकत्र या, द्वेष सोडा, मत्सर सोडा, एकमेकांच्या पायात पाय घालण्यापेक्षा एकमेकांचे हात पकडा. संघटना हीच शक्ती आहे. जेव्हा हजारो मने एकाच ध्येयासाठी एकत्र धडकतात तेव्हा जग हादरून जाते. आपण भारतीय लोक वैयक्तिकरित्या खूप हुशार आहोत, पण एकत्र येऊन काम करण्यात आपण मागे पडतो. हा दोष काढून टाका. एक दुसऱ्याचा आदर करायला शिका. लहान मोठ्या गोष्टींवरून भांडणे सोडा आणि मोठ्या ध्येयासाठी एक व्हा. जेव्हा आपण संघटित होऊ तेव्हा हे राष्ट्र पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व करेल. उठा आणि संघटित व्हा, हा आजच्या काळाचा संदेश आहे. परस्पर मत्सर हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. जोपर्यंत आपण एकमेकांवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही सन्मान देणार नाही. समुद्राचा प्रत्येक थेंब वेगळा असला तर तो सुकू शकतो, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा तो महासागर बनतो. आपल्याला असाच एक महासागर बनायचे आहे. संघटित शक्तीसमोर मोठ्यातली मोठी संकटेही गुडघे टेकतात. म्हणून भेदभाव विसरा आणि एकाच राष्ट्राचे पुत्र म्हणून एकत्र या. आणि शेवटी जेव्हा तुम्ही ध्येय गाठता तेव्हा तुम्हाला जाणवेल की हा प्रवास केवळ बाहेरचा नव्हता, तर तो आतला होता. ध्येय गाठणे म्हणजे केवळ एखादे पद किंवा संपत्ती मिळवणे नव्हे, तर स्वतःच्या सर्वोत्तम रूपाला प्राप्त करणे होय. जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा तिथून तुम्हाला संपूर्ण जग आपले वाटेल. तुम्ही केवळ एक व्यक्ती उरणार नाही, तर तुम्ही एक प्रेरणा बनाल. पण लक्षात ठेवा, एका ध्येयाची प्राप्ती म्हणजे दुसऱ्या मोठ्या ध्येयाची सुरुवात असते. थांबू नका. ही सृष्टी अथांग आहे. संधी अनंत आहेत. तुमच्यातील दैवी प्रकाश सर्वत्र पसरू द्या. माझ्या बांधवांनो, आता उठा. वेळ निघून चालली आहे. या महान भूमीला तुमच्या कष्टाची गरज आहे. चला, आपण प्रतिज्ञा करूया. जोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण आपल्या देशाला वैभव प्राप्त करून देत नाही, तोपर्यंत आपण थांबणार नाही. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हा केवळ माझा आवाज नाही, तर हा या भारतभूमीचा आत्मा तुम्हाला पुकारत आहे. जा, जगाला दाखवून द्या की आपण कोण आहोत. तुम्हीच या नव्या भारताचे निर्माते आहात. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. जय हिंद, जय भारत.